मी विजय उर्फ दादाराव गजेंद्र मुंडफणे उर्फ भोसले राहणार ढेकरी तालुका तुळजापूर येथील एक सामाजिक कार्यकर्ता असून मी तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र आज तुळजापूर येथे बाहेरून परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूर येत असतात. त्यांना अतिशय दाटणीचा सामना करावा लागतो, कारण तुळजापुरात कार पार्किंगजवळ शासनाची 215 सर्वे नंबरमधील शासनाची जमीन असून त्यामध्ये शासनाने कबालेचे वाटप गोरगरिबासाठी केले होते. त्यानंतर तुळजापूर येथील खाजगी सावकार व सध्या शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष केवळ पक्षाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी न करण्यासाठी केवळ आपल्या स्वार्थाच्या 2 नंबरचे धंदे आणि गोरगरिबांच्या सावकारकीत हडपलेल्या जमिनी ह्या जे पाठराखण करण्यासाठी केवळ पक्षाचा आधार घेऊन पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेचं वेठीस धरत असून ह्याच प्रकरणात मी त्यांचा एक तुळजापूर कार पार्किंग येथे शासकीय भूखंड त्याची की खोटी कागदपत्र जोडून शासनाची दिशाभूल करून आज तिथं मोठं भव्यदिव्य असं लॉजचं बांधकाम करून तिथं अवैध व्यवसाय चालवत असून छत्रपती एक्झिक्युटिव्ह या नावानं चालू असलेला लॉज मी हे अधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मी आज जवळजवळ 2-3 वर्ष मी प्रयत्न करीत आहे. याच आधारे हा माणूस बांधकाम पूर्ण अवैध असताना याच्यावर नगरपालिका तुळजापूर यांनी कारवाई करण्याचे ठरवले असताना त्याला चॅलेंज म्हणून त्यांनी हायकोर्टात अपील केलं व हायकोर्टाने परत सीओला तुळजापूरच्यांना आदेश केले की हे बांधकाम पाडून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात यावी. हे करत असताना आज माननीय उच्च न्यायालयाने जवळजवळ 9 महिने झाले आदेश देऊन यावर कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही. केवळ राजकीय दबावापोटी व याचे बांधकाम वाचवण्यासाठी काही अधिकारी काही चिरीमिरी घेऊन या प्रकरणात चालढकलपणा करत असून मी आज अंतिम असं निवेदन मी जिल्हाधिकारी साहेब यांना देऊन मी उद्या येणाऱ्या 3 तारखेला जिल्हा कार्यालय धाराशिव येथे आत्मदहन करणार असून ह्याच्यात मला जर न्याय नाही मिळाला तर मी 3 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात मी आत्मदहन करणार असून मला याच्यावर ताबडतोब न्याय देऊन याच्यावर गुन्हा दाखल करून ते अनधिकृत बांधकाम पाडून मला न्याय द्यावा हीच मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करत आहे. कोण आहे ते, म्हणजे त्यांनी सध्याची लॉज उभा केलेला आहे, कोण आहे ते? तुळजापूर येथील एक देवीचे पुजारी आहेत आणि एक आधार घ्यावा म्हणून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि ते शहराध्यक्ष आहेत. पण सध्या ते पदाचा दुरुपयोग करून केवळ त्यांनी पक्षासाठी एखादं चांगलं कार्य किंवा समाजासाठी करावं म्हणून त्यांनी प्रवेश केला नसून आपले अवैध धंदे वाचवण्यासाठी ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि त्यांचं नाव सांगा ना. दत्तोबा रावजी भोसले उर्फ बापूसाहेब भोसले हे प्रॉपर तुळजापूरचे राहणार असून त्यांनी अनेक जणांच्या जमिनी सावकारकीत बळकावल्या असून गोरगरिबांचे असे कबाले बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम करून आज तिथं भव्यदिव्य अशी इमारत बांधकाम करून तिथं
लॉजिंगचा व्यवसाय करत असून असे तुळजापूर तालुक्यात बऱ्याच खेडेगावात त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. सध्या त्याचं पण एक प्रकरण सावकारकीत सध्या उपजिल्हा निबंधक यांच्याकडे चालू असून याच्यात हे प्रकरण प्रविष्ट आहे. म्हणून मी सर्वांना म्हणजे सांगू इच्छितो की आणि विशेष करून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पण मी सांगू इच्छितो की अशा स्वार्थी लोकांपासून पक्षाने बोध घेऊन आपल्या पक्षाची बदनामकी होणार नाही या दृष्टिकोनातून आमच्यावर अन्याय जो होत आहे त्याला कुठं तर न्याय द्यावा आणि अशा लोकांना पक्षातून बडतर्फ करून कुठं तर समाजाला न्याय द्यावा हे मी